बाबूची घ्यायची का आपण घ्या ना, फोटो घेऊन जातो तो मुलगा त्याची. देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचावं लागतंय. याचं हे जिवंत उदाहरण आहे. नदीवर पूल नसल्याने विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात. उन्हाळ्यात या नदीत पाण्याचा प्रवाह कमी असल्याने हे विद्यार्थी सहजच नदी ओलांडत असले तरी पावसाळ्यात मात्र नदीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायरमधील ट्यूबच्या आधारावर जीवघेणा प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. शिवाय नदी पार करताना रोजच या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.